उत्तमम. गुरुजी, आपल्या ग्रंथामध्ये ग्रॅव्हिटीबद्दल काय सांगितलेलं आहे? पृथ्वीची वस्तूंना आपल्याकडे ओढण्याच्या शक्तीबद्दल काय सांगितलं आहे? विद्यार्थी, तुझे हे कुतूहल अत्यंत स्तुत्य आहे. सत्य आणि ज्ञानाच्या शोधाची ही पहिली पायरी आहे. ज्या शक्तीबद्दल तू विचारत आहेस, ती निसर्गातील सर्वात महान आणि मूलभूत शक्ती आहे. माझ्या सिद्धांत शिरोमणी ग्रंथातील गोलाध्याय या विभागात मी पृथ्वीच्या या स्वभावाचे वर्णन केले आहे. मूर्तिमंत श्लोक असा आहे: आकृष्ट शक्तिश महितया यत खस्थ गुरु स्वाभिमुख स्वशक्त्या आकृष्यते तत्पततीव भाती समे समंतातक व पतत्वियखे. या वचनाचा अर्थ असा आहे: वत्सा, मही म्हणजे पृथ्वी. या पृथ्वीमध्ये स्वतःच्या स्वभावाने एक अत्यंत सामर्थ्यवान आकृष्ट शक्ती, आकर्षण करण्याची शक्ती आहे. या शक्तीमुळे आकाशातील कोणतीही जड वस्तू गुरु पृथ्वी तिला आपल्या स्वतःच्या बळाने स्वतःकडे खेचून घेते. ती वस्तू वरून खाली पडल्यासारखी भासते, परंतु खरे पाहता पृथ्वी तिला आकर्षून घेत असते. जर पृथ्वी सर्व बाजूंनी गोल आणि समतोल असेल, तर आकाशातील वस्तूंनी नेमके कुठल्या दिशेने पडावे? त्या सर्व पृथ्वीच्या केंद्राकडे आकर्षित होतात. हे केवळ एक नैसर्गिक सत्य नाही, तर ग्रह, नक्षत्रांच्या तत्कालिक गती, अतिसूक्ष्म गतीचा आधार आहे. जेव्हा तू ग्रहगणित आणि विशेषतः बीजगणित, ज्यात आम्ही अज्ञात राशींचा शोध घेतो, याचा अभ्यास करशील, तेव्हा तुला कळेल की निसर्गाचे नियम किती कठोर आणि सुंदर आहेत. तू तुझ्या बुद्धीचा उपयोग या गूढ रहस्यांचा शोध घेण्यासाठी कर. ज्ञानाचा हा मार्ग तुला अनंत आनंद देईल. आपल्या ग्रंथामध्ये पृथ्वी गोल आहे याचं पण वर्णन केले आहे का? वत्सा, अतिउत्तम प्रश्न. तू केवळ आकड्यांमध्ये न अडकता सृष्टीच्या स्वरूपाचे ज्ञान मिळवू इच्छितो आहेस. होय, पृथ्वी गोल आहे, हेच तर भारतीय ज्योतिष आणि गणिताचे मूळ सिद्धांत आहेत. माझ्या सिद्धांत शिरोमणी ग्रंथातील गोलाध्याय हा विभाग याच विषयाला समर्पित आहे. पृथ्वीला आम्ही भूगोल म्हणतो. गोलाकार भूमी. मी स्पष्टपणे म्हटले आहे, भूगोलोय समंतात परमवृतः सम एव भाती स ही पृथिव्या स्थितानाम. याचा अर्थ असा आहे की ही पृथ्वी सर्व बाजूंनी गोलाकार आहे परमवृतः. परंतु हे विद्यार्थी, जी व्यक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागावर उभी आहे, तिला पृथ्वी सपाट समतल वाटू लागते. याचे कारण काय? तू विचार कर. पृथ्वीचा परिघ अत्यंत विशाल आहे. तू एका मोठ्या कदंब फुलावर उभा राहिला, तर तुला तो गोल पृष्ठभाग सपाटच वाटेल, कारण तुझ्या दृष्टीची मर्यादा फार कमी आहे. अगदी तसेच, पृथ्वीच्या प्रचंड मोठेपणामुळे आपल्याला क्षितिज नेहमी समतल दिसते. आणि वत्सा, पृथ्वी गोल असल्यानेच तिची आकृष्ट शक्ती, आकर्षण शक्ती सर्व दिशांना समानपणे कार्य करते, ज्यामुळे वस्तू नेहमी पृथ्वीच्या केंद्राकडे धावतात. ज्याप्रमाणे बीजगणित हे अज्ञात राशींच्या शोधासाठी आहे, त्याचप्रमाणे गोलाध्याय हे सृष्टीच्या स्वरूपाचा शोध घेते. तू जिज्ञासू राहून ज्ञानाचा अभ्यास कर.